सुसज्ज आयोजन या ठिकाणी मी विनंती करेन भूमी 11 संघ फणस डोंगरी पेण आणि दुतोम संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी कंपल्सरी पाहिजे. या ठिकाणी दुतुम संघाचा 12वा प्रतिनिधी उपलब्ध झालाय. तर ओमकार हार देखील विनंती केली जाईल की आपला देखील संघाचा 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. एक गोष्ट सांगेन, दांडा संघाचं या निमित्तानं कौतुक करेन. त्यांच्या स्क्वॉड मध्ये तब्बल 30 ते 31 खेळाडू हे कंपल्सरी ड्रेसिंग करून असतात. सोपं नाही आहे. कोणता संघ त्यामध्ये आपली निवड होईल ना होईल त्याला माहिती नसतं. तो 31 जणांचा चमू प्रत्येक स्पर्धेमध्ये उपस्थित असतो. सोपं नाही आहे. आणि जेव्हा त्यांची प्रीमियर लीग होते ना तेव्हा त्यांच्या आई वडील बंधू भगिनी सगळ्या मैदानाकडे असतात आपल्या मुलाला किंवा भावाला चीअरअप करण्यासाठी. निश्चितच सर, कलवा संघ जो येतो ना तो देखील तसाच होता आमचं की आमचे गावातल्या पूर्ण ज्या 14 टीम आहेत ना त्याच्यातून कमिटी मेंबर्स असायचे. ते सिलेक्ट करायचे की हा खेळाडू पाहिजे आणि 16 खेळाडूंची टीम निवड केली जायची. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर एक दिवस अगोदर सांगायचं, त्याच्या जागेवर दुसरा खेळाडू खेळवला जायचा. असं नियोजन कळवे संघाकडे देखील असायचं. आणि निश्चितच कलवा संघ जो बाहेर पडला ना पूर्वी शेतातच खेळायचा, मात्र धोंडू काका मैदानावर जी खेळण्याची संधी मिळाली आणि तिथना कलवे संघाने जो पिकअप पकडलाय तो अगदी मला असं वाटतं माउंट एव्हरेस्ट पर्यंत गेलाय. नक्कीच षटकारांचं अष्टक लगातारचे 8 षटकार, लगातारचे 5 षटकार आणि कंठवळी संघाविरुद्धची ती लढत होती. गोट्याने खेळलेला तो खेळ कोणीच विसरू शकत नाहीये. त्यावेळी युट्यूब नव्हतं हे दुर्दैव, नाहीतर आजही ती हृदयाच्या कोंदात जपून ठेवावी अशी ती स्पर्धा होती. तर जाऊया मैदानाकडे. अप्रतिम लढत असेल ही देखील आणि ताकद दाखवावी लागेल. एका बाजूला उरण तालुक्यातील मातब्बर संघ अर्थात भैरवनाथ दुतुम संघ. परेश ठाकूर मला वाटतं रत्नागिरी मध्ये खेळण्याकरता गेलाय त्यामुळे त्याची उपस्थिती नाही आहे, परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये देखील दुतुम संघ चांगली कामगिरी करेल हे शिवधनुष्य त्यांना पेरावं लागेल. कारण त्याच्यासोबत जो एक फलंदाज आहे डावखुरा मला वाटतं संदेश दिसतोय, त्यांना नाईट स्पर्धेमध्ये खोपट्याच्या सिद्धेश ठाकूर त्यानं स्वतःला सिद्ध केलं होतं. मी देखील समालोचन करत होतो. मी मगाशी देखील म्हटलं होतं ना यज्ञेश ठाकूरला भावेश पवारची चुणूक दाखवली. या फलंदाजाकडे देखील चुणूक आहे. तो जर आज बहरला तर ओमकार हरपरला देखील दाखवून देईल मीही डावखूर आहे, माझ्याकडे देखील तेवढं मोठं पोटेन्शियल देखील आहे. निश्चितच गुणवत्ता दाखवणं गरजेचे आहे. संधी प्रत्येकाला मिळते. एक चेंडूची काना असेल संधी, परंतु त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. अनेक खेळाडू आहेत ज्यांची प्लेइंग 11 मध्ये कधी भरती होत नाही, परंतु ज्या दिवशी भरती होते ना त्या दिवशी चमकणं निश्चितच गरजेचं असतं. तुम्ही केतन म्हात्रेला ओळखता ना? हा निश्चितच. महाराष्ट्र नव्हे कतार दुबई सगळीकडे आलाय. आता त्याच्याकडे 12व्या खेळाडूपासून प्रवास केलाय. आज त्याच्याकडे 39 बाईक आणि 9 ते 9 पर्यंत 9 फोर व्हीलर गाड्या देखील असतील. 6 फोर व्हीलर गाड्या, 6 ते 7 फोर व्हीलर गाड्या दिसत आहेत. हे कारण आहे. तुम्ही कितव्या नंबरला ते महत्वाचं. यस, ग्रीन सिग्नल मिळतोय गव्हर्नर सरांच्या माध्यमातून. सामना चालू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल भूमी 11 फणस डोंगरी संघाकडून हर्षल पाटील आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज निलेश ठाकूर आणि नॉन स्ट्राईक एंडवर असणार आहे सिद्धेश ठाकूर. अगदी आपण पाहतोय राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन या मैदानावर पाठवलं जातोय, कारण अगदी गोलंदाजाच्या डोक्यात डोकीदुखी असते आणि कर्णधाराच्या देखील स्ट्राईक ज्या वेळी रोटेट होते त्या वेळी पहिला चेंडू फेकला जाईल या इनिंग मधला. सुरेख चेंडू स्क्वेअर लेग रिझन निवडला. या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार डीजे. पाहायला गेलो ना हर्षल याने हा पहिला चेंडू फेकलाय ना, हा वॉर्मअप डिलिव्हरी होती, परंतु ती एकदम गचाल होती, कारण या चेंडूवर षटकार देखील लगवला असता फलंदाजाने. नशीब की बॅटला जस्ट ब्रश करून चेंडू गेलाय, चौकार प्राप्त झालाय. या स्पर्धेकरता आणि दुतुम संघाकरता खूप सारे शुभेच्छा आल्यात. श्याम ठाकूर सर उत्तम निवेदक समालोचक आणि प्रकाश ठाकूर सरांच्या वतीने देखील खूप सारे शुभेच्छा आल्यात. या ठिकाणी बॅटची इनरेज लागते. चेंडू
लेग स्लिप मध्ये गॅदर केला जाईल. अगदी सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल, कारण हा चेंडू निसटल्यानंतर पकडणं अगदी कठीण असतो. तो चेंडू या ठिकाणी पकडला गेलाय, मात्र या ठिकाणी डोकेदुखी सुरू झाली. एक स्ट्राईक एक सिंगल म्हणजे डोकेदुखी, कारण आता फील्ड मध्ये बदलाव करावा लागेल. गोलंदाजाला आपल्या चेंडूची दिशा बदलवावी लागेल. फलंदाजी मार्कवर आता सिद्धेश ठाकूर आणि त्यांच्या समोर असणारा गोलंदाज आहे हर्षल पाटील. कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय सिद्धेश ठाकूर. अगदी आक्रमक फलंदाज आहे, त्याला रोखावं लागेल, परंतु हर्षल ठाकूरवर ती जिम्मेदारी कर्णधाराने दिलेली आहे की सिद्धेशला थांबवा. या ठिकाणी पहिलाच लोवर फुलटॉस चेंडू या ठिकाणी पायदंडित केला जातोय आणि माघारी परतावा लागतोय सिद्धेश ठाकूर या फलंदाजाला. जो महत्वाचा मोहरा होता तो तंबूच्या रस्त्याकडे. डीजे अगदी सर, डोंडू काका मैदानापासून कलवे संघाचा क्रिकेट नाही तर कलवे संघाचं कॉमेंटेटर देखील चांगल्या पद्धतीने कॉमेंट्री करायला लागले. कारण त्याचं आहे प्रवीण ठाकूर सर आणि नवनाथ नवनाथ म्हात्रे सर यांना ऐकलं आम्ही त्या मैदानावर आणि त्यांच्या कॉमेंट्रीचे आम्ही दिवाने झालो. हा पायदंडित हा शब्द हा डोंडू काका मैदानावरून फर्निचर डिस्ट्रॉय हा देखील शब्द मी वापरतो सातत्याने, कारण मी तिथे ऐकलेला शब्द अद्यापपर्यंत कानात ठेवलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मार्गस्थ होईल हर्षल पाटील. अगदी मी म्हंटल होतं या ठिकाणी अगदी शॉर्ट चेंडू फेकला होता शॉर्ट पेज, मात्र पुरेपूर समाचार घेऊ शकला नाही फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागलं. मी म्हंटल होतं की सिद्धेश ठाकूरला माघारी परतावं लागेल, कारण अगदी जर आपण पाहायला गेलो ना हा चेंडू लोवर फुलटत होता, डीप करणारा चेंडू होता. असं वाटलं होतं की सहजगत्या हा चेंडू षटकार मारू शकेल सिद्धेश ठाकूर, मात्र विकेट गमवावी लागली त्या चेंडूवर. या ठिकाणी दिशा भरकटली, पंचांचा इशारा येईल, वाईट चेंडू. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल, एक्स्ट्रा धावसंख्येने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 अशी धावसंख्या आतापर्यंत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे म्हणजे हाणामारीचं षटक, त्या षटकामध्ये अगदी रोखून धरलंय फलंदाजांना. या ठिकाणी चेंडूला पूल केलंय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, माघारी परतावा लागेल. पडझड होताना पाहतोय, ज्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये पान गलती होते त्या पद्धतीने या ठिकाणी विकेटची गलती व्हायला लागलेली आहे. डीजे मास्टरला देखील संधी देतो राम डीजे. पार्टनरशिप झाली तर निश्चितच चांगली धावसंख्या या मैदानावर उभारता येईल. असं म्हटलं जातं ना, कद बडा ना पद बडा, जो साथ में खडा वो सबसे बडा. आपण किती मोठे फलंदाज आहोत हे महत्वाचं नाही, परंतु मोठा फलंदाज आहे ना त्याला वारंवार स्ट्राईकवर हाणणं आणि विकेट थांबवून ठेवणं याला क्रिकेट म्हणतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षल पाटील. अगदी सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार खाला होता. मी म्हंटल होतं की पहिला चेंडू अगदी गचाला फेकला गेला, तदनंतर काय कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी 2 विकेट देखील त्याच्या अकाउंट मध्ये जमा झालेत. तर डावखुरे हाताचा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय चंद्रकांत ठाकूर. निश्चितच 40 अबाव एज असणारे हे खेळाडू आहेत. अद्यापर्यंत क्रिकेट टिकवून ठेवणं हे कठीण काम आहे, परंतु त्यांनी ठेवलंय. या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय, का माझी निवड केली जाते अद्यापर्यंत या संघामध्ये हे दाखवून दिलंय. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार.
नका, टाइम अलर्ट आहे, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण मगाशी सरांनी सांगितलं जर आपला इकॉनॉमिकल षटक जर पडला असेल तर चर्चा करण्याची काहीच गरज नाही आहे. कारण दुसरा गोलंदाज आपण निवडलेलाच असतो की तो गोलंदाजी करणार आहे. मात्र जर त्या गोलंदाजाने मार खाला तर चर्चा करावी लागेल की आता कोणाला गोलंदाजी द्यावी लागेल. कारण पॉवर प्लेचं षटक संपलंय, 2 विकेट गमावल्यात दुतुम संघाने आणि धावपटलावर धावसंख्या जमा केली 11. षटकाची सुरुवात चौकाराने झाली होती आणि षटकाची सांगता देखील चौकाराने या ठिकाणी करण्यात आली दुतुम संघाच्या बाजूने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित पाटील, अगदी एका बाजूने ठाकूर तर एका बाजूने पाटील. या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाईल. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन वारंवार मी म्हणेन की डोकेदुखी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित पाटील मार्गस्थ होतोय. वेगवान चेंडू या ठिकाणी लॉफ्ट केलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल, फेकेल, तद्वर एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जोडली जाईल 12. 12शी धावसंख्या धावपटलावर पाहतोय. अगदी रोखून दिलंय दुतुम संघाला. आक्रमण चढवावं लागेल. ज्या पद्धतीने आक्रमण चढवलं गेलं होतं सिद्धेश ठाकूर या फलंदाजाने, त्याच पद्धतीने या ठिकाणी आक्रमण चढवावं लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील ओमकार हरपाल, रायगडचा रिषभ पंत ज्या नावाने ओळखला जाणारा फलंदाज आपल्या प्रतिस्पर्धी संघामध्ये आहे, त्या खेळाडू समोर मोठी धावसंख्या उभारणं गरजेची असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी सुमित पाटील. अगदी आतापर्यंत सुरेख चेंडू सुमित पाटील यांच्या माध्यमातून. या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता, पंचांनी ते पाहिलं आणि या ठिकाणी चेंडू वाईड घोषित केलाय. रुपेश सर मॅन फॉर्म दिघाटी. एक्स्ट्रा धावसंख्येची भर 13 धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. अगदी शांत आणि संयमी खेळ या ठिकाणी मैदानावर पाहतोय आपण. मोठी फटकेबाजी जी यायला पाहिजे होती ती अद्यापपर्यंत आपण पाहत नाही आहोत. चौकारांची बोली तर बोलले तर, परंतु षटकार कोणाच्या बॅट मधून लगावला जाईल या ठिकाणी जोरदार अपील देखील केली गेली. मात्र पंच तितकेच चाणक्ष, कारण प्रदीर्घ अनुभव या पंचांना आहे. अनेक सामने अनेक मैदानांवर पंचगिरी केलेले हे रखरखत्या उन्हामध्ये तापलेले पंच आहेत. अगदी एवढा ऊन सोसलाय त्यांनी. उत्कृष्ट क्रिकेट त्यांच्या जीवनामध्ये ते खेळलेले आहेत. या ठिकाणी ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू वाईड चेंडू, मात्र गोलंदाज आपली दिशा सोडायला मागत नाहीये. एक्स्ट्रा धाव जाते, मात्र त्याच लाईन आणि लेंथ वर चेंडू फेकताना पाहतोय गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल होईल या ठिकाणी. कव्हर रिजन मधला क्षेत्ररक्षक आता मिड ऑफ रिजन मध्ये जाईल आणि ओमकार हरपाला हा 30 सर्कल मध्ये कव्हर मध्ये असेल. या ठिकाणी सुरेख चेंडू, जितकी प्रशंसा करावी तितकी कमी या गोलंदाजाची. कारण आतापर्यंत 3 चेंडू फेकले तर 3 चेंडू मागे 4 धावसंख्या खर्च केल्यात आणि त्याच्यामध्ये 2 स्क्वेअर चेंडू वाईड चेंडू फेकले गेले त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी पहिला सामना जर पाहिला तर उच्चांक गाठणारा सामना होता, मात्र त्यानंतर हा सामना जर पाहतोय तर अगदी संयम धावसंख्येवर लगाम लावला गेलाय फणसडोंगरी संघाकडून. गोलंदाज सुमित पाटील, खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला होता, त्याला ग्लान्स केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला पकडेल, तद्वर एक धाव सहजगत्या सिंगल डबलने या ठिकाणी काही मोठा डोंगर रचू शकत नाही या ठिकाणी. कारण आपल्याला जर हा सामना जिंकायचा असेल तर प्रतिस्पर्धी संघासमोर आव्हान मोठं ठेवणं गरजेचं आहे. माफक असं आव्हान ठेवलं तर निश्चितच प्रतिस्पर्धी संघ तो अचीव करू शकेल. परंतु या ठिकाणी कदाचित नंतरच्या षटकांमध्ये हाणामारी होईल.
दुतुम संघाकडून या ठिकाणी क्लास दाखवला गेलाय. चेंडू हवेत मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. या चौकार पटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 आणि डीजे मास्टरला देखील संधी दिली जाईल. डीजे क्लासिकल फटका केला होता परंतु प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. तरी पण या चेंडूवर धावसंख्या 4 प्राप्त झाल्यात. फलंदाज चंद्रकांत ठाकूर 40+ हा खेळाडू आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा देखना फटका म्हणावा लागेल. लेफ्ट कव्हर ड्राईव्ह करतोय चंद्रकांत ठाकूर. प्रत्येक संघामध्ये एखादा सिनियर मोस्ट खेळाडू का असावा त्याचं उत्तर आहे यस. 3 मिनिटांमध्ये ओव्हर संपली पाहिजे इशारा येतोय वाघिलवाडा अर्थात लालचंद सरांच्या वतीनं. खर तर बदन बुडा होता है, दिल की हसरत कब पूरी होती है. बदन बुढ़ा होता है, पुराना कुकर हुआ तो क्या हुआ, वो तो जोर से सीटी बजाएगा. और क्या जोर से सीटी बजाई जा रही है चंद्रकांत ठाकूरच्या माध्यमातून. धावा धापटल्यावर बघायला मिळतात तब्बल 24 धावा. निश्चितच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 24. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. अगदी जर आपण पाहायला गेलो तर या 24 धावसंख्येच्या धावपटलावर जोडल्या गेल्यात ना त्याच्यातील एकंदरीत 13 धावसंख्या या चंद्रकांत ठाकूर यांच्या बॅट्स मधून आलेल्या आहेत. या ठिकाणी अगदी डीप करणारा चेंडू होता. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आपल्याला वाटतो चेंडू फुलटॉस आहे मात्र तो डीप करणारा चेंडू होता. कारण युवराज सिंगला ज्यावेळी 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता होती आणि ड्रेवन ब्रावो गोलंदाजीसाठी होता आणि त्याने अशाच पद्धतीचा चेंडू फेकला होता. डीप करणारा फुलटॉस चेंडू होता आणि अगदी युवराज सिंग त्यावेळी बोल्ड झाला होता आणि मैदानात रडला होता कारण 1 धाव काढू शकला नव्हता युवराज सिंग. 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटमध्ये अप आणि डाऊन नेहमीच येत असतात. प्रत्येक दिवस सारखा नसतो. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर बंटी घरात. या ठिकाणी चेंडूला टोलवलाय मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता मात्र या ठिकाणी काय केल्या तर चुका केल्या क्षेत्ररक्षकाने. असं वाटलं होतं सहज झेल होईल मात्र या ठिकाणी झेल 6 धावसंख्या देऊन गेलाय आणि डीजे मास्टरला देखील संधी दिली जाईल. राम डीजे ऑन फायर. स्पर्धेकरता विश्वजित घरत साहेबांचं आगमन झालंय. मी आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करेन. हे षटक संपल्यानंतर आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. विश्वजित घरत साहेब आपण आमच्या विनंतीला मान येऊन इथं उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा डॅडी चषकामध्ये आपलं भव्य दिव्य स्वागत नक्कीच केलं जाईल. निश्चितच या ठिकाणी अगदी जर पाहायला गेलो तर आक्रमण चढवलं जातोय चंद्रकांत ठाकूर यांच्या माध्यमातून. शेर अगर बूढ़ा हो जाए तो वो घास नहीं खाता, वो मांस ही खाता है, शिकार करना नहीं छोड़ता. अशा पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी चंद्रकांत ठाकूर यांच्या माध्यमातून. वैयक्तिक 20 धावसंख्येची खेळी आतापर्यंत चंद्रकांत ठाकूर यांच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि 20 धावसंख्येची वैयक्तिक खेळी या ठिकाणी चंद्रकांत ठाकूर यांच्या माध्यमातून होताना पाहतोय. बंटी घरात गोलंदाजी मार्गवर मार्गस्थ आहे. या ठिकाणी चेंडूला शॉर्ट पूल केला. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार ऑन फायर असेल या ठिकाणी राम डीजे. आणि थोडीशी स्मशान शांतता होती.
क्रिकेटचं नावच असं आहे. क्रिकेटमध्ये एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे आक्रोश, याचं नाव क्रिकेट आहे. आणि बघा चेहऱ्यावर स्वरूप असेल, सिद्धेश असेल, सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइलिंग बघायला मिळते. एक बाजू लावून धरली चंद्रकांत ठाकूरनं, आणि घडलंय काय, अपोज दुसऱ्या नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे तो देखील बहरलाय. इतकी जबरदस्त खरबूजे को देखकर टरबूजा भी अपना रंग बदलने लगा. निश्चितच सर, ज्यावेळी कोंढाण्यावर तानाजी मालुसरे गेले होते त्यावेळी तानुजी मालुसरे गमावल्यानंतर अगदी सेनापती गेल्यानंतर अगदी प्रत्येक सैनिक माघारी परतण्याच्या मार्गावर होता. मात्र त्या ठिकाणी तानाजी मालुसरे यांचा बंधू सूर्याजी यांनी जर दोर कापले नसते तर तो युद्ध कदाचित आपण जिंकलो नसतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी दोर कापले गेलेत. या ठिकाणी झेल सुटला गेलाय. झेल कोण सोडत नसतो सर, झेल हा सुटत असतो हातातून. कारण झेल जर सोडायचा असता तर क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचला नसता. नक्कीच नक्कीच. परंतु डगआउट मध्ये देखील एक इशारे येत आहेत की डोकं शांत ठेव. कारण जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना तर डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात साखर असावी लागते, तरच तुम्हाला युद्ध असो किंवा घर असो कुठलंही क्षेत्र जिंकता येईल. बरोबर ना दादा? येस, नो प्रॉब्लेम. निश्चितच सर, समालोचनाबरोबर समाज प्रबोधन देखील या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक बंटी या ठिकाणी बॅक टू द बॉलर. या ठिकाणी काय झेल पकडलाय आपलातून झेल. अगदी हा झेल पकडणं कठीण असतो सर. एवढंच सांगेन, स्वतःच्या फ्लॉलेट्री मधून जज करणं सोपं नाही आहे. अशक्य प्रयासा बंटीने झेल पकडलाय. सुपर. आणि जिंजीला संधी देखील मिळते. खर्च केल्या. त्यानंतर बंटी घरत यांनी देखील एक विकेट प्राप्त करत असताना 15 धावसंख्या खर्च केल्या. एकंदरीत धावपटलावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचली 39. 39 लॉस ऑफ 3 विकेट अशी धावसंख्या धावपटलावर पाहतोय आतापर्यंत जोडली गेलेली आहे. अगदी सर तुम्ही म्हणालात ना की आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेणं कठीण असतं. कारण गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करत असतो ना त्याचा जो वेट आहे त्याच्या वेटच्या ज्यावेळी तो चेंडू फेकतो ना 4 पटीने वेट ट्रान्सफर होत असतो. आणि तो होत असताना देखील आपल्याला थांबवायचा आहे आणि पुन्हा बॅक फिरून हा झेल पकडायचा आहे. आपलातून झेल म्हणावा लागेल आजच्या दिवसातील हा बंटी घरत यांच्या माध्यमातून पकडला गेला. सर जर विचार केला फणस डोंगरी संघ जो आहे खेळतोय त्याचे प्रत्येक गोलंदाज आहेत ते अगदी त्यांचा रणप बघता खूप मोठा आहे. खरं तर सचिन तेंडुलकर जे मैदान आहे त्या मैदानावर कदाचित सराव असावा फणस डोंगरी टीमचा. आणि त्याचा प्रत्यय असा आहे की हे मैदान त्यांना अगदी पोषक ठरत आहे. कारण खेळपट्टी जशी त्यांच्या प्रेमात पडली नाही म्हणता येणार. कारण 13च्या सरासरीनं भैरवनाथ धुतुम संघ देखील आगेकूच करताना दिसतोय. अगदी सिद्धेश ठाकूर बहरला नाहीये, परेश ठाकूर सध्या तर उपस्थित नाहीये, तरीही देखील काही कमी जाणवू देत नाहीये. रोहित घरातला मात्र शांत डोक्याने खेळ करावा लागेल. डगआउट मध्ये नक्कीच इशारे येताना दिसत आहे. या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडूला खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला पकडेल तोपर्यंत 2 धावा सहजगत्या प्राप्त केल्या जातील. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 धावसंख्या. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल दीप भिसे. दीप भिसे हा एक यंगस्टर गोलंदाज आहे. अगदी यंगस्टर गोलंदाजांमध्ये देखील आता कौशल्य प्रस्थापित होताना दिसतोय. कारण त्यांना माहित आहे क्रिकेट हा आता उंची गाठत चाललेला आहे. त्या पद्धतीनेच आपल्याला गोलंदाजी देखील करावी लागणार आहे. आणि सर म्हणायला गेलो ना तर सध्याचे जे चेंडू आहेत ना ते फलंदाजांसाठी अनुकूल आहेत, गोलंदाजांसाठी प्रतिकूल. अगदी मनातलं बोललात.
40 धावा जरी असल्या ना तरी त्या 40 धावा कुठल्या जातात. बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण ते चित्र बघतोय. एमआरआयच्या चेंडूवर तुम्ही 6 चेंडू 1 धाव डिफेंड करू शकत होता. चंद्रकांत दादा बरोबर ना? आता डगआउट मध्ये चंद्रकांत दादा बरोबर का? येस, त्यांची ही मान डोलावली गेली कारण आताचे चेंडू हे फक्त कर्दन काळ आहे आणि जे नियम आहेत नियमावली हे फलंदाजांसाठीच आहे. निश्चितच या ठिकाणी चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल. या ठिकाणी कोणतीही चुकी केली जाणार नाही, माघारी परतावा लागेल. फलंदाज प्रणित ठाकूर बॅक टू पेव्हिलियन. राम डीजेला या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे बेचाळीस 42. या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर 3 धावसंख्या खर्च केल्या. 3 चेंडूंचा खेळ झालाय या ठिकाणी. 3 चेंडू मागे 3 धावसंख्या खर्च केली. अगदी गोलंदाज युवा असला तरी पण त्याच्यामध्ये ऊर्जा अगदी जास्त आहे. मुत्तय्या मुरलीधरन देखील म्हटला होता, गोलंदाजाकडे वेग नाही पाहिजे, अचूक टप्पा पाहिजे. अचूक टप्प्यावर जर माणसाने गोलंदाजी केली ना तर यशस्वी गोलंदाज होऊ शकतो. या ठिकाणी मार्गस्थ होते गोलंदाज दीप. सिंगल धाव मिळतीये, 1 धाव मिळतीये संघाला. संघ मात्र पोहोचलाय. रोहित गरज स्ट्राईक एंड असेल, ही जमेची बाजू असेल भैरवनाथ दुतुम करता आणि याच्या पुढची आपण लढत पाहू शकाल. हा साखळी सामना असेल. 43. साईनाथ करंजा देखील अगदी जवळून सामना बघतोय. त्यांना माहिती आहे की पुढची लढत महत्वाची नाहीये, आपल्याला स्पर्धेतील एखादं बक्षीस घेऊन जायचं आहे. अगदी जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून देखील झाला होता. ब्लॉक कॉलचा चेंडू तेवढ्या ताकदीनं लोअर फुलटॉस डिलिव्हरी पकडला. चेंडू अडवला जाईल. चांगला थ्रो क्लोज मध्ये येईल. बघा जबरदस्त आम आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 16 नंबरची जर्सी अर्थात क्षेत्ररक्षकाचं नाव आहे सोन्या पाटील. सोन्या पाटीलचा आकर्षक थ्रो देखील क्लोज मध्ये आलाय. बंटीच्या 1च धाव अगदी संरक्षित केलं गेलंय. गोलंदाजाला संरक्षित करण्याचा विडा उचललाय सध्या तरी आपण फणस डोंगरी संघाच्या वतीनं आपण म्हणूयात. ओमकार अडपाळला आपण बघू शकाल उत्तरार्धामध्ये खेळ कसा होईल. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा आवाज आपण ऐकू शकाल. मॅन फ्रॉम कळवे अर्थात नाव आहे निकेत मोकल सर. या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय, मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडूला जितका प्रवास पूर्ण करायचा होता तितका प्रवास निश्चित या ठिकाणी पूर्ण करेल आणि धावपटलावर धावसंख्या जोडली जाईल. 50 कंप्लीट. या ठिकाणी दुतुम संघाची या ठिकाणी 50 कंप्लीट होईल, कारण अगदी असं वाटलं होतं हा षटक इकॉनॉमिकल षटक ठरतोय, मात्र शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी षटकार लगावला गेला आणि या षटकारानिशी धावफलक जाऊन पोहोचला 50 या धावसंख्येवर. आणि या षटकामध्ये धावसंख्या एकंदरीत खर्च केल्या गेल्यात 11. आपण हे आयोजन नियोजन बघताय सर. प्रेक्षकांना बसण्याकरता सुसज्ज असे स्टँड बनवलेत. मैदानाच्या चौफेर हिरवळ बघायला मिळते. एवढं जबरदस्त मैदान बघायला मिळते. आणि जाऊया आपण सामन्याकडे पुन्हा एकदा. या ठिकाणी काय घडलंय, अगदी बॅटला ब्रश करून चेंडू गेला होता, मात्र यष्टीरक्षकाने तर चुका केल्यात, परंतु बॅकअप करणारा जो स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याने देखील या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावसंख्या खर्च केली. 1+1 अशी एकंदरीत या ठिकाणी 2 धावसंख्या जोडली जाईल. एक गोष्ट त्या विद्यार्थ्याला विचारा जो 1 मार्काने नापास झालाय.
एक मत त्या उमेदवाराला विचारला जो एका मतानं पराभूत झालाय, आणि एक धाव त्या संघाला विचारा त्या संघानं एखाद्या स्पर्धेतील स्थान गमावलंय. त्यामुळे एकेका धावाला खूप महत्व आहे, हे देखील लक्षात असू द्या. निश्चितच जो काम करायचा होता बंटी घरातला तो केला होता. चेंडू जस्ट ब्रश झाला होता, परंतु त्या ठिकाणी संघाचा सर सेनापती ओमकार हरपाळे यांनी त्या ठिकाणी चुका केल्या, तर झेल सोडलाय. मात्र हा झेल पकडला जाईल का? नाही, तर हा जाईल षटकार. डीजे नुसती चुकी केली नाहीये, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याचा फळ चुका या भोग हे भोगावे लागतील. आणि वरती स्वर्ग नरक नाही आहे, क्रिकेटच्या मैदानावरच त्या चुका भोगावे लागतील. भोग षटकार. निश्चितच सर, या ठिकाणी आपण गोलंदाजाला काहीच म्हणणार नाही, कारण गोलंदाजाने अचूक पद्धतीची गोलंदाजी केली आतापर्यंत. मात्र चुका क्षेत्ररक्षकांकडून. आपण जर पाहायला गेलो ना, भारतीय संघाला T20 वर्ल्ड कप मिळाला, मात्र कशाच्या जोरावर? सूर्यकुमार यादवने पकडलेला झेल. नाही, तो नंतरची गोष्ट आहे. त्याच्या अगोदर नाटक घडलं होतं, ऋषभ पंतनं वेळ घालवला, तिथं नाटक घडलं होतं. हे नंतर निश्चितच जी लिंक लागली होती ती लिंक तोडली गेली ऋषभ पंत यांच्या माध्यमातून. ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनुभव सोबत घेऊन चालणारा हा संघ आहे धुतुम, कारण दुसरा 40+ चा खेळाडू मैदानात दाखल झाला या ठिकाणी. खर तर धुतुम गाव म्हटलं तर ठाकूरांचं वर्चस्व. पुन्हा एकदा एक फलंदाज मैदानाकडे आलाय आणि अंतिम क्षणी का होईना स्वरूप सारखा फलंदाज मैदानाकडे असताना देखील नितीन ठाकूरवरचा विश्वास कर्णधारानं सोपवलाय. निश्चितच 60 धावसंख्या धावपटलावर आणि हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न केले तर मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. घंटों प्रैक्टिस की है, तब कहीं जाके लोगों की आंखों में बसे हम. अशा प्रकारचा फटका, आग लावणारा फटका येतोय. निश्चितच सर, या ठिकाणी अगदी आग लावली गेली 40+ च्या खेळाडूंकडून. आमच्याकडचे देखील आता जे 40+ झालेत ना खेळाडू, त्यांना वाटत होतं की या 50 अबव खेळाडूंची हवा काढू आम्ही गोलंदाजीला आल्यानंतर, परंतु त्यांच्या समोर गेल्यानंतर त्यांची हवा टाईट झाली. त्यावेळी त्यांनी स्वतःहून कबूल केलं की यांच्या समोर खेळणं कठीण आहे. कोपट्याच्या मैदानावर मी सोन्याला देखील बघितलं होतं, त्यांनी चॅलेंज केलं होतं, जर आमच्या वेळेस अशा प्रकारचे चेंडू असते ना तर रांग लावली असती आम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरची. हे खरं आहे आणि आजही त्यानं दाखवून दिलं. 2 व्हीलर मिळवली सोन्यानं पारगावच्या. हे विशेष आहे. क्रिकेटवर तुम्ही नितांत प्रेम करावं लागतं, असं क्रिकेटमध्ये म्हटलं गेलं ना. क्रिकेट म्हटलं ना तर 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उजलवण्याकरता तुम्हाला 4 अक्षरांची मेहनत करावी लागते. परंतु एक गोष्ट मात्र नक्की सांगेन, एक अक्षर जे आहे ते मीपणा जर आडवा आला ना तर भल्या भल्यांचं आयुष्य परमेश्वराकडे करून घेत असतो, आपण मात्र निमित्त असतो. एवढंच या निमित्ताने या स्पर्धेच्या माध्यमातून सांगेन. निश्चितच सर, हसा इतके की आनंद कमी पडेल, जगा इतके की आयुष्य कमी पडेल. काही मिळेल अथवा न मिळेल तो राहिला नशिबाचा भाग, मात्र प्रयत्न इतके करा की ते परमेश्वराला देणं भाग पडेल. वाह, क्या बात आहे. खरं तर एका बाजूला निखेत मोकळ सर दिसत आहेत माझ्या सोबत. माझं भाग्य समजलं जात नाही की एवढं मोठं व्यासपीठ आम्हाला या आयोजनकर्त्यानं दिलंय, त्यामुळे त्यांचंही मनापासून आभार. पाणी द्यायचं आहे आणि तद्वत भैरवनाथ धुतुम संघ विनंती असेल, नितीन दादा, चंद्रकांत दादा लगेचच आपण सामन्याला सुरुवात करूया, कारण ठीक
12:52 झाली आहे या- आणि दुसरीच लढत फक्त चालू आहे. या ठिकाणी वेळ वाचवा, खेळ वाचवा. या ठिकाणी पूर्वार्ध संपलाय. मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत प्रवीण ठाकूर सर, मॅन फॉर्म वशेणे, ज्यांच्याकडून आम्ही धडे शिकलोत कॉमेंट्रीचे आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी बसण्याची संधी मिळाली, हे देखील मी भाग्य मानेन या डॅडी चषकाच्या माध्यमातून. मैदानावर एक आम्हाला चावी सापडली आहे बघा. घराची पण चावी त्याला आहे. मला वाटतं या चाव्या लॉच आहेत, म्हणजे NH गाडी आहे. विनंती आहे. आणि गोदरेजच्या 2 चाव्या आहेत त्याला, म्हणजे कदाचित ब्लॉकची देखील चावी असू शकेल. विनंती आहे, कोणाची असेल तर आमच्यापर्यंत या आणि ही घेऊन जा. आत्ताच्या जमाना संस्कृतीमध्ये मी म्हणेन, आधुनिक संस्कृतीमध्ये आई वडील खूप कष्ट करतायत, हप्ते भरतात, मोबाईल घेतायत, घरांची भाडी भरतायत, मात्र ते घर एवढ्या कष्टाने मिळवलं जातं, ते घर मात्र बंद असतं. सकाळी 9ला बंद ते संध्याकाळी 6ला उघडलं जातं. कधी कधी असं वाटतं त्या माझ्या घरात माणसं आहेत की नाहीत, समजायला मार्ग नाही. बरोबर ना दादा? मी थेट बोलतो, डायरेक्ट बोलतो, जे काय असेल ते ऑन दी स्पॉट आपलं असतं. मग आमच्या गावामध्ये बरं असतं, 24 तास दरवाजे कधी टोकटोक करा, लगेच उघडलं जाईल. कारण या फ्लॅटच्या जमान्यात शेजारी कोण राहतं माहिती नसतं. एखादा प्रसंग आला तर आजूबाजूला मराठी आहे, हिंदी आहे, कानडी आहे की अजून फॉरेनर आहे, काहीच माहिती नसतं. परंतु मैदानावर नव्हे तर आयुष्यात मदतीचा हात जर देता आला तर नक्कीच द्या, कारण गरज कधी कोणाला पडेल सांगता येत नाही. या निमित्तानं मी नक्कीच सांगेन की भागेश ठाकूर असतील, संदेश ठाकूर असतील, कुणाल गरज असतील, प्रथमेश पात्रे यांच्या वतीनं एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. रोमांच थर्रार, बदलाली ते संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची होटी, अभेद्य फळी भेदणारी विहरष्टा, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे. स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल स्मृती चषक 2026 आपण थरार पाहू शकाल. डॅडी चषक 2026 मध्ये आपण जाऊया. आजचा 3रा दिवस आणि धावा करायच्या आहेत 30 चेंडू 69. पुन्हा एकदा धावांचा डोंगर उभारला जातोय. हा डोंगर फोडायचा असेल तर ओमकार हलपालच्या टीमला मैदानावर बुलडोजर रूपी फलंदाजी करावी लागेल. जी भैरवनाथ धुतुम संघाची गोलंदाजी आहे, त्या गोलंदाजांची अधिकृत आणि अनधिकृत बांधकामं तोडायची असेल तर सुरुंग लावायला लागेल गोलंदाजीला. पण त्याकरता पहिली सलामीवर मैदानावर दाखल देखील झाली आहे. भूमी 11 फणस डोंगरी अर्थात पेण तालुका विपक्ष उरण तालुका या 2 दिग्गज बलाढ्य संघावरची लढाई बघायला मिळते. आणि याच्यानंतर लगेचच आपण साखळी सामन्याकडे जाऊयात. साईनाथ करंजा टीम देखील अगदी जवळून क्रिकेट बघते. त्या गोटामधून एक आवाज देखील होताना दिसत नाही. प्रत्येक चेंडू कुठला खेळाडू कुठल्या पद्धतीने फटके मारतोय हे बघण्याकरता सगळेजण उपस्थित आहेत. नाहीतर आता असं असतंय, पहिली जिंकलोय ना त्या बहिण जाऊया बाजूला, काय होईल ते बघू. तसं नाही, तसा नाहीये. त्यातला एकही खेळाडू त्या डगआउट मध्ये हल्लेला नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं. नाहीतर काय लगेच सेलिब्रेशन अगोदरच. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी एक गोष्ट नक्कीच सांगितली, आपण 396वी शिवजयंती आपण नक्कीच साजरी केली, परंतु त्यांच्या काही गोष्टी आहेत, त्यांच्या रणनीती आहेत, त्या नक्की महत्वाच्या आहेत. त्यांनी अगोदरच सांगितलंय की आरमारावरचा शेवटचा खलाशी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत विजयाचा जल्लोष तुम्ही करूच नका, कारण तो शेवटचा खलाशी देखील अख्खं विरोधकांचं आरमार जाळू शकतो, भस्म करू शकतो. आणि ही गोष्ट अशी महत्वाची आहे. त्यामुळे कुणालाही हलक्यात घ्यायला तयार नाहीयेत. आणि ग्रीन सिग्नल मिळतोय, अर्थात लालचंद गावंड सर सांगतील 69 धावा करायच्या आहेत. 30 चेंडू 69 धावा. हा भलामोठा डोंगर सलामीवीर आलाय. अर्थात एका बाजूला ओमकार हरपाल, दुसऱ्या बाजूला बंटी घरत. दोन्ही दिग्गज फलंदाज आहेत, परंतु दिग्गज फलंदाजांविरुद्ध पहिलं षटक सोपवलं गेलंय, अर्थात प्रणित ठाकूर. पहिला चेंडू ओमकार मोठा मसा निसटलाय. कोणाची मॅच सोडली? ही मॅच सोडली की काय हा प्रश्न बोललाय. प्रणित ठाकूर उत्तर देईल. काय घडलंय? पहिल्या चेंडूवर विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला असता. मोठी चुकी. भैरवनाथ धुतुम संघाचे चाहते प्रचंड नाराज आहेत. अर्धी मॅच हातात आली असती, अर्धी मॅच. घडलंय काय? सर सेनापती हातात आला असता तर बाकीच्यांना नक्कीच गपगार करता आलं असतं. ओमकार अगदी जबरदस्त आहे, तंत्रशुद्ध फलंदाज, ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला फिरकावे. ताकदवान थ्रो आलाय, सुपर थ्रो आहे. थ्रो करणारा क्षेत्ररक्षक आहे निलेश ठाकूर. अफलातून हा देखील 40+ नाहीये, परंतु काय जबरदस्त आहे.
बॉडी लँग्वेज अजूनही थंड पडलेली नाही आहे भैरवनाथ उत्तम संघाची. काय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय प्रणित ठाकूर. पहिल्या जरी चेंडूवर सापळा रचला होता, चिताडा जाळ्यातून बाहेर पडलाय, परंतु काही करू शकतोय तो. आता 129 नंबरची जर्सी आहे, बरोबर? हा, 46 वर्ष झाली तरी डोळे चांगले आहेत, याचं समाधान आहे. ओहो, क्लासिकल अगदी नटला स्टाईलने चेंडू फेकून दिलाय बंटीनं. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, जमीनला घासत चाटत पुसत सीमा रेषे पार चौकार. पाच धावा, 3 चेंडू 5 धावा बघायला मिळतात आणि पहिला चौकार नोंदवलाय अर्थात बंटीनं. बंटी खरं शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू वस्त्रमुठीत काही झालाय आणि क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मानस पाटीलने झेल पकडलाय. पहिला शिलेदार टकमक टोकावरून ढकलून दिलाय. बंटी घरात आलाय परत. कोणताही नवस न करता जो प्रसन्न नेहमी असतो त्याचं नाव आहे बाप. आणि त्याला कोण विसरेल हो? कोणीच विसरू शकत नाही आहे, कारण आपण जे घडलोय ना त्याचं सगळं क्रेडिट त्याच्याकडे आहे. अरे तुला ब्रँडेड कपडे घालायला देतो आणि स्वतः फाटकी बनियान वापरतो, सोपं नाही आहे. बाप काय असेल तर त्या बापाची नंतर बनियान बघा तो झोपल्यानंतर आठवेल बापाने किती मोठे कष्ट केले तुमच्यासाठी. जाऊया मैदानाकडे. अफलातून गोलंदाजी आहे, ताकद दाखवतोय प्रणित ठाकूर, ताकद दाखवतोय. करकचून ब्रेक लावले, बंटी घरात आलाय परत. फटका फसलाय की काय? नक्कीच अर्धवर्तुळ मध्ये सिद्धेश ठाकूर झेल पकडेल आणि परतेल. आणखी एक दणका दिला गेलाय. टॉम पवार मैदानाच्या बाहेर. लवकर लवकर कडा संधी मिळते. रायझिंग स्टार आहे, 20 नंबरची जर्सी. अर्थात सूर्याकडे बघितलंय की त्या कोणता तरी देव असेल त्याच्याकडे मानवंदना स्वीकारली त्याची आणि प्रवेश केला गेलाय मैदानात. दीपनं प्रवेश केला. 20 नंबरची जर्सी ऑन हॅट्रिक बघायला मिळेल प्रणित ठाकूर. ऐसा कोई शहर नहीं जहां इनका कहर नहीं और ऐसी कोई गली नहीं जहां प्रणित ठाकूर की चली नहीं. क्या अफलातून गोलंदाजी आहे. ओमकारला देखील स्वस्तात परतवला असता, परंतु नियतीच्या मनात काहीतरी विपरीत होतं म्हणून हारलेला नाहीये. प्रणित ठाकूरने सांगून गेलाय मी इथं हार मानायला आलेलो नाही आहे, कारण हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानात मागायला जातो, कारण आम्हाला माहिती आहे विधात्या पुढे आम्ही जिंकूच शकत नाही मुली. आणि म्हणून प्रणित ठाकूर प्रयत्नांची बरेचदा कष्ट करेल. ऑन हॅट्रिक असेल का? मीही थांबे, थोडा स्तब्ध होईल. डीप स्ट्राइक अँड क्राय. शॉर्ट ऑफ पुल झेल 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 झेल. पंचांचा इशारा येत नाहीये. अगदी बॉडी लँग्वेज, अगदी शरीराचा वेध. परंतु पहिलं षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा केवळ आहेत 5 धावा आणि 2 बाद 5 अशी नाजूक अवस्था करून ठेवली. डीजे वाजता तू ठोक. रुपेश म्हात्रे सरांनी सांगितलंय विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. मी मगाशी देखील सांगितलं होतं
5च धावा खर्च झाल्या, एवढा काय विचार करण्याची गरज आहे? 24 चेंडू आणि विजयाकरता 64 धावांची अजूनही गरज आहे. 4-5 षटकार आले असते तर समजू शकतो कोणाला द्यायचा आता गोलंदाजी. मला ही टीम मिटिंगच कळत नाही कधी कधी. परंतु मोठी स्पर्धा आहे, परंतु वेळ वाचवा, खेळ वाचवा. 1 वाजलाय बरोबर, दुसरा सामना फक्त चालू आहे अजूनही. आम्हा आयोजकांना आपण सहकार्य कराल ही अपेक्षा व्यक्त करतोय. नवीन गोलंदाज येतोय निलेश ठाकूर. ओमकारला पहिल्या षटकामध्ये जे दुसऱ्या चेंडूवर जीवदान मिळालं ना, ते घातक सिद्ध होईल की नाही हे मला माहिती नाहीये. परंतु फार काळ शांत बसायला मी काही संत नाहीये. हे व्यक्तिमत्वाचा तो एक महामेरू आहे खरं तर मी असं म्हणेन. आणि तो जर उधळला तर मात्र भैरवनाथ धुतुम संघाला नक्कीच तो क्षेत्ररक्षक कोण होता थर्ड मॅनच्या दिशेनं, त्याला झोप लागणार नाहीये. ग्रामस्थ नक्कीच त्याला शोधायला जातील आज. तर मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमधलं ओंकार सारख्याला जीवदान हे घातक सिद्ध होईल. परंतु त्याकरता एक सापळा लावलाय, आणखी एक निलेश ठाकूर आलाय. सांगुकांना ठाकूर विद्यालयाचे साईनाथ पाटील सर आहेत, त्या प्रोफेसर, त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा. या सामन्याला भैरवनाथ धुतुम संघाला मी म्हटलं क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवण्याला जमीनला आग लावली आहे. चौकार नाही, इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, नो डाऊट. खडे खडे मैदानाच्या बाहेर भिरकावून दिला गेलाय. मी म्हटलं होतं ज्या चुका केल्यात ना त्या चुकांचे खिळे होऊ देऊ नका, अन्यथा मॅच रफ अँड टफ मोड मध्ये येईल. कारण ओंकार काही करू शकतो. ब्लॉकरचा चेंडू उत्तर दिला गेलाय. गोलंदाज आणि फलंदाजांमधलं द्वंद्व बघायला मिळत आहे. सुपर गोलंदाजी निलेश ठाकूर ऑन फायर. कचून ब्रेक लावले पुढच्या चेंडूवर अगदी, परंतु उत्तर दिलं. त्याला माहिती आहे, ओंकारला देखील माहिती आहे मला मैदानावर स्थिर राहणं गरजेचं आहे. मला इथं उभं राहिलो तर मैदानावर मी काहीतरी करू शकेन. आणि म्हणून 129 नंबरची जर्सी नॉन स्ट्राइक एंडला आली आहे. स्ट्राइक एंडकडे मात्र आहे दीप भिसे. तर निलेश ठाकूर पुन्हा एकदा प्रत्येक चेंडूवर मात्र आपल्या क्षेत्ररक्षकांना अलर्ट करतोय. मोठी मॅच आहे, बिग फाईट मॅच आहे. ब्लॉकॉलचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता दीप भिसेचा. स्ट्राइक रोटेट होणं गरजेचं आहे. मोठा फलंदाज कोण आहे नॉन स्ट्राइक एंडला उभा, त्याला स्ट्राइक वर आणण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत, परंतु ती स्ट्रॅटेजी बघायला मिळत नाही दीप भिसेची. सुपर गोलंदाजी मात्र नाही आहे. ऑफस्टंपच्या बऱ्याचसा वेळ काटा बदललाय चेंडूनं भरून, तर अवांतर स्वरूपात अर्थात वाईट डिलिव्हरी केली गेली आणि 1 धाव मिळतीये. दीपेश सर सांगताय धावा पडल्यावर बघायला मिळतील 11 धावा. आणखी एक स्लोअर वनचा वापर करतो. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर मला वाटतं चेंडू येतोय. हिट विकेटच्या स्वरूपात मला वाटतं दीप भिसे मैदानाच्या बाहेर येईल. येस, 1 मिनिट दोन्ही पंच चेक करतील, दोन्ही सांगतील, निर्णय आम्हाला कळवतील. टेन्शन घेऊ नका, एवढ्यात लगेच एक्साइटेड होऊ नका. काय आहे डिलिव्हरी? फेअर डिलिव्हरी. येस, विकेट आउट आहे. येस, सामन्याकडे जाऊया. घडलंय विपरीत. खरं तर स्ट्राईकला आणण्याकरता हा प्रचंड मोठ्या प्रेशर मध्ये आला दीप भिसे आणि स्वतःची विकेट देखील गमावली आहे. आणि धावा धापडल्यावर बघायला मिळतील 11 धावा. माफ करा, 10 धावा आहेत. 11 माफ करा, 11 धावा धावपटलावर. निलेश ठाकूर ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा अगदी रणनीती ठरली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवायचा आहे, परंतु एवढ्या बाहेर नाहीये की तुमच्या अतिरिक्त धावा जातील. चेंडू पडल्यानंतर कटकन काटा बदलला जातोय, परंतु चंद्रकांत दादांनी सांगितलंय की
रडारवर चेंडू आला नाही पाहिजे आणि म्हणून हर्षल पाटीलला लांब चेंडू कारण ताकदवार खेळाडू आहे बाहुबली षटकार आलाय लॉंगाच्या डोक्यावरून फेकून दिलाय लांबवर फेकलाय षटकार. आता या जंगलामधली दोन शेर कोण होतील. एका बाजूला ओमकार अजून फारसा चमकला नाही एक चौकार त्याच्या बॅट मध्ये केवळ आलाय परंतु हर्षल पाटीलला अगदी बॉल फुटबॉल सारखा दिसू लागलाय. तो जगावर मधून अगदी सेट होऊन आलाय असं वाटू लागलंय. सुपर दर्जाचा पहिला हल्ला चढवलाय निलेश ठाकूरवर. दुसरं षटक चालू असताना विकेट किपर अगदी क्लोज आलाय. त्याला माहिती आहे फ्रंट फुटला आता हलू द्यायला नाही पाहिजे हर्षलला. ऑफस्टंपच्या बाहेर खराब गोलंदाजी दिशाही आणि दशा बघायला मिळते भैरवनाथ धुतूम संघाच्या या निलेश ठाकूरची. 19 धावा धावपटलावर पाहू शकाल आपण. विजयाकरता 69 धावांचा डोंगर उभा आहे. फटका फसलाय परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तद्वत दुसरी धाव नक्कीच होईल. सिंगल डबल धाव महत्वाची आहे. ओंकार देखील तेच सांगून चाललाय आणि नक्कीच या एक षटक संपताय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावपटलावर बघायला मिळतील तब्बल 21 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा 21 बघायला मिळत आहेत. अगदी त्याच धर्तीवरची फलंदाजी बघायला मिळते. ओमकार सुस्थितीमध्ये आहे. हीच समेची बाजू तरी मी म्हणेन पेन तालुक्याच्या या भूमी 11 फणस टोकरी करता काय सांगू शकाल या फलंदाजी बद्दल. निश्चितच जर आपण या ठिकाणी पाहायला गेलो 21 धावसंख्या धावपटलावर जमा झाल्या. आता ही जोडी जी आहे ना ही महत्वपूर्ण जोडी आहे फणस डोंगरी संघाची. कारण दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. जरी टॉप ऑर्डर जरी त्यांचा उद्ध्वस्त झाला असला तरी पण ही महत्वाची जोडी आहे. ही जर जोडी माघारी परतली ना तर निश्चितच धुतुम संघ हा सामना विजयशी प्राप्त करू शकतो. प्रेडिक्शन फक्त आपण करू शकतो. क्रिकेटमध्ये नक्कीच आपण चांगला खेळ बघताय भूमी 11 फणस डोंगरी संघाचा. विजयाकरता 18 चेंडू 48 धावांची गरज आहे. हा यस टाइम अलर्ट केलाय अर्थात बघा मैदानावर चालता बोलता घड्याळ आहे. लालचंद गावण सर मॅन फ्रॉम अखिलवाडा टीम. अगदी प्रचंड मोठं क्रिकेटचं नाव आहे ब्रँड आहे आणि ते आज दिग्गज बंद आमच्या सोबत जोडले गेलेत. अगदी वॉन केलंय अगदी डायरेक्ट वॉन ठोकायचं तो टॉपच्यालाच मग बाकी सगळे गपगार. मुळशी पॅटर्नचा डायलॉग आहे तो डायलॉग फेकलाय. जे 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 नाहीये माणसांचा इशारा उत्साह जास्त अपील मध्ये. सिद्धेश बरोबर आहे. अरे हे महत्वाचं आहे. दबाव निर्माण झाला पाहिजे आणि तरच कदाचित काहीतरी वाव होईल. या टीमचा नक्कीच हा इशारा आहे आणि जो गोलंदाज आहे प्रणित ठाकूर तेच करताना दिसतो आणि सहकारी देखील त्याला साथ देतात. 48 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू 48 धावा. ओमकार हा झेल दुसऱ्या चेंडूवर सोडला होता ओमकारचा परंतु ओमकारला अजूनही काही करू दिलं जात नाहीये. शॉट ऑफ बॉल आणखी एक दणका दिलाय परंतु झेल पकडावा लागेल नाही आहे. चांगला एफर्ट लगावले गेलेत परंतु झेल जरी नसला ना तरी 2 धावा नक्कीच मिळतील. हा झेल होऊ शकला नाहीये परंतु गोलंदाजाचं कौतुक करेन. एवढी आपल्या अंगातील शक्तीने बाहेर चेंडू फेकलाय ना अगदी खांद्यातून शक्ती बाहेर काढली. निश्चितच सर ज्यावेळी 18 चेंडू आणि 48 धावसंख्या येते ना त्यावेळी मला आठवण येते ती भारत आणि पाकिस्तानचा वर्ल्ड कप मधला सामना ज्यावेळी हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या आपलातून दर्जाची फलंदाजी. नक्कीच आसिफ रोपला मारले ते 2 फटके कोण विसरेल. तो तर अगोदरचा षटकार होता तो अगदी क्लास होता. झोप उडवून जाईल. वादली फटका चाबूक शॉट आणि भाऊ सीमारशे मुलीकडे. अरे दादा चेंडूवर येणं गरजेचं आहे मित्रा. ओमकारचा झेल नको परंतु 2 धावा मायनस करता आल्या असत्या परंतु चेंडू जाईल 4 धावांकरता चौका. लागले का दादा कदाचित आता तो रक्त पिपासू होईल आणि घडलंय देखील तेच. ओमकार हरपाल अगदी आपल्या टच मध्ये वापसी करतोय. क्लासिकल फटके लगावले चाबूक शॉट लगावले गेलेत. आता मात्र करायचे आहेत 15 चेंडू 42 धावा. 15 चेंडू 42 धावा. 69 धावांचा डोंगर असताना मात्र ओमकार अजूनही मैदानावर स्थिर आहे.
किती जबरदस्त चेंडू, अगदी नाका समोरून नव्हे तर काना समोरून चेंडूला उडवलाय. तिखट तिखट माराय. प्रणित ठाकूर ऑन फायर. गोलंदाज आणि फलंदाजांमधला द्वंद्व का क्रिकेट मधला गेलाय त्याचं हे उत्तर म्हणजे ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील हे जबरदस्त चेंडू फेकले गेले प्रणित ठाकूरच्या माध्यमातून. फटका फसलाय, फटका फसलाय. ओमकारची विकेट नाही आहे. नो मॅच लँड मध्ये 2 धावा नक्कीच मिळतील. ओमकार 2 धावा पूर्ण करतोय. तद्वत दीपेश सर सांगतील. मॅन फ्रॉम सोनारी सर सांगतायत धावा धापडल्यावर आहेत 29 धावा. 40 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 40 धावा. एखाद्या चेंडूवर जर फटका आला तर पुन्हा एकदा शिरकाव करेल भूमी 11 फणस डोंगरी संघ. परंतु प्रणित ठाकूर ते करू देईल का? त्याच्याकडे ताकद आहे. आपल्या खांद्याचा अतिरिक्त वापर कसा करावा हे प्रणित ठाकूरला सांगावं लागत नाही आहे. आणि धुतुंबवाले देखील तेच सांगत असतील. प्रणित ठाकूर काहीतरी कर. भैरवनाथाला साकडं घातलं जात आहे. परंतु काय घडेल मैदानावर? एका बाजूला ओंकार हरपाला बॅटच्या रडारवर चेंडू येऊ देत नाही आहे आणि जिथं मिलन नाही आहे तिथं उत्पत्ती नाही आहे. सिंगल धाव गेला. अगोदरच रणनीती ठरली होती. त्याला माहिती होतं की मला काय करायचं आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापडल्यावर पाहू शकाल 30 धावा. आता 12 चेंडू आणि करायच्या आहेत 39 धावा. निश्चितच सर या ठिकाणी कौतुक केलं जाईल ते म्हणजे धुतुम संघाच्या गोलंदाजांचं. कारण जो ओमकार हरपाल हा फणस डोंगरीसाठी सलामीला येणारा फलंदाज नाही आहे. तर पेन तालुका हाफ मधून जरी घेऊन जा मैदानाकडे. पेन तालुका हाफ मधून जरी खेळत असेल ना तरी तो सलामीला येणारा फलंदाज आहे ओमकार हरपाल. नक्कीच स्ट्रॅटेजी कदाचित चुकली असावी. परंतु याच दरम्यान एक विनंती असेल. धुतुम गावचे अलंकार ठाकूर सरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आयोजन करता आपले आठवण काढताय. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं अशी अलंकार ठाकूर यांना विनंती केली जाते. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठाकडे यावं. आपली ती जागा नाहीये दादा. प्लीज विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यावं. सामना अतिशय जबरदस्त आहे. सामना जबरदस्त मोड मध्ये तेव्हा येईल तेव्हा एखादी ओमकारची विकेट मिळेल किंवा या जोड गोळीतून आपण बघायची सांगितले होतं दोन्ही फलंदाज ताकदवान आहे. बाहुबली षटकार मारण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाहीये. परंतु भागीदारी रस्त्यापेक्षा आता धुतुम संघाला फक्त एकच विकेट मिळवणे गरजेचं आहे. आणि ती विकेट जर मिळाली दोघांपैकी एकाची तर पुन्हा एकदा भैरवनाथ धुतुम संघ देखील कमबॅक करेल या मॅच मध्ये. यातील मात्र शंका नाही आहे. धुतुम संघ देखील या उरण तालुक्यातील एक बलाढ्य संघ आहे. भैरवनाथ धुतुम संघ म्हणजे परेश ठाकूर हे समीकरण नाहीये मुळात. त्यांनीही आता टीम अशी तयार केली की तुम्ही नसतानाही आम्ही चांगली कडवी झुंज देऊ शकतो अपोजिट टीमला. आणि त्याचं उत्तर म्हणजे ठाकूर बंधूंनी केलेली करामत. अफलातून ताकद दाखवतोय भैरवनाथ धुतुम संघ. मोठ्या तालुका ओपन खेळणाऱ्या ओमकारला अजूनही स्थिर ठेवलाय. एखादा मोठा फटका मारू देत नाहीये. ही खास किमया मी म्हणून गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करेन. निश्चितच परेश हे या टीम मध्ये नाही आहे. त्यांची उणीव अजिबात या ठिकाणी भासलेली नाही आहे. चेंडू हवेत आहे. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये गॅदर करेल. यस मोठा मसा करायला लागला आणि नक्कीच सुटकेचा निश्वास सोडलाय. अगदी मैदानातून फिरकावून दिलाय. ओमकार नावाचा वादळ मैदानाच्या बाहेर. कर दिया यहाँ पे. ओमकारला मैदानातून बाहेर काढलाय. दबाव निर्माण केलाय. ज्या अगोदरच्या गोलंदाजांनी सापळा रचला होता त्यांना विकेट मिळाली नाहीये. जी चुकी केली होती थर्ड मॅनचा आता त्याला बरं वाटत असेल. दादा बरोबर का? आज शांत झोप लागेल कारण ओमकार बाहेर झालाय. आता निकाल काही येऊन ओमकारने काही केलं नाही ना माझ्यावरचा बायलट बाबा जेला हो. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तोच विचार करत असेल. आणि जबरदस्त गोलंदाजी होणार. येणारा गोलंदाज रोहित घरत आलाय परत. क्या बात है. फलंदाजी मध्ये करताना संघाची गरज ओळखून या संकटमोचक फलंदाजाने फलंदाजी केली आणि गोलंदाजी देखील करताना दिसतोय. बॅट गोपनी सारखी फिरली आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा धक्का दिला जाईल आणि नक्कीच आल्या पावली परत पाठवलाय.
आणि सुमित पाटील देखील मैदानाच्या बाहेर. मैदानाकडे रवाना झाला 8777 जर्सी क्रमांक अजित 8777. आकड्यांचा खेळ आहे सध्या. काय कोणाचे लकी नंबर असतील काय सांगता पेट नेम काय असतील सांगता येत नाही. निश्चितच सर हे जर्सी नंबर वरनं सांगेन मी की सेहवाग ज्यावेळी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आला त्यावेळी त्याच्या आईने कुठल्या तरी ब्राह्मणाकडे जाऊन नंबर घेतला होता. त्यानंतर लग्न झाल्यानंतर वाईफने त्याच्या म्हणजे पत्नीने नंबर दिला की हा नंबर हे कर. मग त्यांच्यामध्ये भांडणं होण्यापेक्षा जर्सीवर नंबर न टाकणं हे सेहवागने ठरवलं. याच दरम्यान एक धाव मिळतीये. सिंगल डबल धावाने फरक पडत नाही भैरवनाथ दुतुम संघाला. ऑन हॅट्रिक वर जरी असता तरी परंतु एकच धाव मिळतीये. सध्याची संघाची गरज काय त्या धर्तीवरची गोलंदाजी रोहित घरतची. रोहित घरत परत आलाय परंतु रोहित घरतला थोडस जिम मध्ये थोडस एक्सरसाइज करावं लागेल. 2 वर्षानंतर प्रदीर्घ कालावधीत गोलंदाजी करता आलाय. संघाची गरज ओळखून गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न झेल सुटलाय परंतु जीवदान जरी मिळालं असलं तरी एक धाव एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धाव्यात. फणस डोंगरी संघानं सामना थोडासा सोडलाय असं वाटू लागलंय. बॉडी लँग्वेज थंड पडली आहे. हा चावी सापडली. येस दादा ही चावी तुमच्याकडे घ्या. तिजोरीची आहे की घराची आहे माहिती नाही आणि गाडीची देखील आहे. येस थँक्यू. तर जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. धावा केवळ आहे 33. लेग स्टंपच्या बाहेर नक्कीच दंडित केलं जाईल रोहित घरतला. एक धाव मिळते. 34 धावा धावपटलावर. खर तर सामना अगदी दुतर्फा होता. ओंकारची विकेट बाद झाल्यानंतर आता मात्र सामना पुन्हा एकदा थंड पडलाय. या फलंदाजाकडे क्षमता नक्कीच आहे हर्षल पाटीलकर परंतु क्षमता ओळखून त्याला खेळ करावा लागेल. परंतु स्लोअरवनचा वापर झेल 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 यष्टीरक्षकांना पकडलाय निहालनं आणि पंचांचा आकाशाकडे बोट आलाय अर्थात वाघिलवाड गावचे लालचंद गावण सर सांगताय आणि मोठा धक्का बसतोय. हर्षल पाटील देखील मैदानाच्या बाहेर. तालुक्यातून हा संघ आला खरा परंतु त्यांना साजेस असं मैदान देखील होतं पण त्या मैदानावर अगदी करकचून ब्रेक लावले. ठराविक टायमिंग मध्ये त्यांच्या भागीदारी झाल्या नाहीये. ओंकारला सूर गवसला नाहीये. त्याला जीवदान मिळून देखील त्याला सूर गवसला नाहीये. म्हणून एक गोष्ट सांगेन क्रिकेटमध्ये हर दिन दिवाळी दसरा नाही होता मेरबाय. आणि तेवढा ताकदवान संघ देखील उरण तालुक्यातील अर्थात आमच्या धुतुम गावचा हा संघ खेळताना दिसेल भैरवनाथ धुतुम आणि तो आकर्षक कामगिरी करतोय. रोहित घरतनं तर कमाल केली. प्रदीर्घ 2 वर्षानंतर 12व्या खेळाडूंनी माहिती पुरवली परंतु त्याला जिम मध्ये जावं लागेल. का जावं लागेल ते माहिती आहे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये. अजूनही भन्नाट वेग आहे त्याच्याकडं आणि जर तो जिम मध्ये गेला तर याही पेक्षा अजूनही भरधाव वेगाने तो चेंडू फेकू शकेल यातील मात्र शंका नाहीये. षटक क्रमांक 34 संपलाय. धावा धापटलावर आहेत 34 धावा. आता मात्र करायचे आहे 6 चेंडू 35 धावा. पुन्हा एकदा समीकरण आलंय 35 धावांचं आणि रुपेश मात्रे गाळ्यातल्या गाळ्यात हसत असतील. मी मैदानाकडे असतो तर परंतु हा खेळ वेगळा आहे हे मैदान वेगळं आहे. ती नाईटची स्पर्धा होती ही डेची स्पर्धा आहे. निश्चितच सर या ठिकाणी मी धुतुम संघाच्या फलंदाजीपेक्षा गोलंदाजीच्या प्रेमात पडलो. अगदी अगदी सुपर. सिद्धेश आला येणारे परतावं लागेल. बॅटची कळा घेऊन गेला पण तो निहालनं घायल केलंय. खेळ पकडला अप्रतिम आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. नितेश देखील मैदानाच्या बाहेर. मध्ये हे जानी बाबूंचं गीत आलं असतं दादा त्यावेळी हल्दीमध्ये हीच गाणी वाजवली जायची. नुसता धुमाकूल
नुसता धुमाकूळ. दादा बरोबर ना? खलीबली हे गाणं जाम प्रेमात पडलं होतं त्यांना. आणि छानी बाबू यांच्या आवाजातील हे गीत आहे. सिद्धेश कट केला चेंडू, अगदी अप्पर कट लगावली गेली चेंडू. नक्कीच नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. घासत चाटत पुसत 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चौकार. पडद्यावर चित्रपट बघण्यापेक्षा व्हिडिओवर चित्रपट बघायला जायचे. राम लखननं धूम वाजवली होती आणि आम्ही त्याच्यामध्ये होतो. कुठेही असो एकदा व्हिडिओ का होईना बघायला चला चित्रपट. आणि हो जबरदस्त चेंडू, अगदी बादल्या स्टंप वरून चेंडूला उडवलाय. भन्नाट वेग आहे, अगदी नाका समोरून या रायझिंग स्टारच्या सोन्याच्या चेंडू उडवलाय. परफ्यूम डिलिव्हरी फेकली, परंतु विजय आणि पराजयामधलं अंतर कमी करण्याकरता सोन्या मैदानावर दिसतोय. एक चौकार त्यानं पेश केला, परंतु लगेच उत्तर दिलंय सिद्धेशनं. आणखी एक रिप्ले ऍक्शन स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या डोक्यावर मारण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न फसतोय. वेगवान चेंडू आहे. जर सिद्धेशकडे बघता मला भावेश पवारची आठवण येते. मगाशी यज्ञेश ठाकूरकडे बघता आली. सेम अगदी दाढी बिडी वगैरे तसंच अगदी शरीरयष्टी. इनर एज आणखी एक निहालनं झेल पकडलाय. सुपर झेल आणि सोन्या बॅक टू द पेव्हिलियन. अगदी जबरदस्त गीत लावतात, त्याचा हातखंडाच आहे म्हणा. तो कुठल्याही तुम्ही लग्नाला जा, समारंभाला जा, हल्दीला जा, ज्याने ज्यानं गॉगल लावलाय ना तो सुरक्षित आहे. कारण त्यांच्या गृहिणी सोबत असल्याने पत्नी सोबत जर असतील ना त्यांचे यजमान तर तो सुरक्षित आहे. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, अगदी जबरदस्त चेंडू, परंतु इन म्हणजे हाईट फॅक्टर म्हणून वाईट घोषित केलाय. काय म्हणेन माहितीये निकेत सर, कारण त्याच्यामध्ये कळत नाही नक्की आपला नवरा कोणाकडे बघतोय. त्यामुळे काल्या गॉगल पासून नक्कीच सावध राहा, डेंजर असतात. बरोबर ना दादा? फटका जबरदस्त आहे, परंतु झेल. अगदी चांगले एफर्ट. रायझिंग स्टार तिथं माणूस दिसतोय. हा जर झेल पकडला असता तर रील तयार झाली असते, कारण एडिटर सज्ज आहे. संध्याकाळपर्यंत अगदी प्रत्येकाच्या स्टेटसला झेल झाला असता. हरकत नाहीये, सामना संपलाय. परंतु भूमी 11 फणस डोंगरी संघानं सामना जरी पराभूत झाला असला तरी चांगला खेळ नाही झाला. परंतु पुढच्या स्पर्धेकरता ओंकार आणि सगळ्या टीमला सांगेन जाताना सावकाश जा, कारण रस्ता खराब आहे आमचा. कारण सावकाश जा, ट्रेलरचा जमाना आहे आमच्याकडं, ट्रेलर खूप चालतात. जाताना सावकाश जा. परंतु भैरवनाथ धुतुम संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. गोलंदाजांना अप्रतिम गोलंदाजी केली. पूर्वार्धामध्ये संघ अडचणीत असताना रोहितने केलेली फलंदाजी, नंतर 40+ मास्टरनी केलेली दोन्ही म्हणजे चंद्रकांत असेल किंवा नितीन ठाकूरनं देखील शेवटच्या क्षणी अप्रतिम षटकार लगावला. ह्या भागीदाऱ्या महत्वाच्या आहेत. चांगले झेल पकडले, चांगली गोलंदाजी